राज्यातील एकही गरीब गरजू रुग्ण उपचारांच्या सुविधेपासून वंचित राहू नये अशा रुग्णांवर वेळेत दर्जेदार उपचार व्हावेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय। या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेत निधी उपलब्ध होऊन उपचार मिळावेत म्हणून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय। नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यात जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत 1048 रुग्णांना 9,69,24,000 रुपयांची मदत झाली। तसेच या कक्षामार्फत 1 मे 2025 ते आतापर्यंत 75 रुग्णांना 61,60,000 रुपयांची मदत झाली आहे। गरजू रुग्ण आर्थिक परिस्थिती अभावी वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहू नये म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत वैद्यकीय कागदपत्रांची पडताळणी करून निधी रुग्णाच्या उपचाराकरिता इस्पितळाच्या उपलब्ध करून दिला जातो। नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात 28 फेब्रुवारी 2025 पासून हा कक्ष कार्यान्वित करण्यात आलाय। त्याचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे 2025 रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। जिल्हाधिकारी जलज शर्मा कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर चैतन्य देविदास बैरागी हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अर्थात मोफत उपचार, धर्मादाय रुग्णालय मोफत सवलतीच्या दरात, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीतर्फे तपासणी करून अर्थसहाय्य करण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।